अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील बेलदार गल्ली परिसरामध्ये बुधवारी रात्री एका संशयास्पद कारमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र शिवसेनेचे शिंदे गटचे उमेदवार सचिन जाधव यांनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये संपर्क साधून या प्रकरणातील सत्य समोर आणलं असून विरोधकांकडून राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार अमोल गाढे हे आपल्या मित्राची कार घेऊन प्रचारासाठी बेलदार गल्ली परिसरामध्ये आले होते। त्यांचे जुने घर याच भागात असल्यानं त्यांनी कार तिथेच उभी केली आणि घरी विश्रांतीसाठी गेले। दरम्यान रात्री उशिरा 50 ते 60 तरुणांचा जमाव तिथे जमला आणि टॉर्चच्या साहाय्यानं गाडीची तपासणी करू लागला। यामुळे परिसरामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं। जमाव जमल्याचं कळताच सचिन जाधव यांनी तातडीनं तोफखाना पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जाधव यांनी स्वतः गाडीची चावी पोलिसांकडे सुपूर्द केली आणि सर्वांसमोर गाडी उघडून दाखवली। गाडीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह वस्तू किंवा पैसे मिळून आले नाहीत। या घटनेवर प्रतिक्रिया देताना सचिन जाधव म्हणाले की ज्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे ते आता अशा प्रकारचे खालच्या थराचं राजकारण करत आहेत। या गल्लीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव हे गुण्या गोविंदानं राहतात, तिथं मुद्दामून अशा अफवा पसरवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। हा केवळ एक राजकीय प्रोपगंडाचा भाग आहे। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। क्रमांक 10 मध्ये आम्ही प्रचाराच्या दरम्यान या ठिकाणी बेलदार गल्ली हा माझं घर जुनं या बेलदार गल्लीच्या शेजारीच होतं। त्या ठिकाणी आम्ही गाडी लावायला या ठिकाणी माझी मित्राची गाडी मी घेऊन आलो होतो। त्या ठिकाणी गाडी लावली आणि आम्ही त्यानंतर घरी गेलो। नंतर रात्री कोणाला तरी गाडी मागवून घ्यावं, तर ते थकलेलं असल्यामुळे मी झोप लागली आणि मला ते अचानक कळलं की इथं 50 मुलांचा मॉब जमा झालेला आहे आणि ते टॉर्चनी गाडी वगैरे चेक करू राहिले की भाऊ यांचे काहीतरी त्यांना शंका निर्माण झाली। ती निर्माण झालेली असताना मी पोलीस स्टेशनला फोन केला आणि तोफखाना पोलीस स्टेशनला कळवलं की अशा पद्धतीचं या ठिकाणी काहीतरी वेगळं, कारण की या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव सगळे या गल्लीत राहतात, या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये। त्यामुळे मी प्रशासनाला कळवलं आणि प्रशासनाने या ठिकाणी त्वरित दखल घेतली आणि या ठिकाणी मला गाडीची चावी घेऊन यायला सांगितलं। मी गाडीची चावी घेऊन आलो, गाडी सगळी उघडून दाखवली। या गाडीमध्ये प्रशासनाला त्यांना दाखवलं की या गाडीमध्ये काहीच त्यांना तिथं प्राप्त झालेलं नाही आहे, परंतु कोणत्या तरी राजकीय गोष्टीचा प्रोपगंडा करण्यासाठी या गोष्टी या नगर शहरात चालू आहे, तर त्याला आपण सगळं या गोष्टीला ज्ञात आहात। त्यामुळं आपण समजून घ्या की अशा ज्यांच्या पायाखालची वाळू सळकती त्यावेळेस अशा पद्धतीचे या चुकीच्या गोष्टी आणि चुकीचा प्रोपगंडा केला जातो। नागरिक सुज्ञ आहे, सुज्ञ नागरिकांनी सुज्ञ माणसांना निवडून द्यावं एवढीच मी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।